मित्रांनो आलोय आम्ही नारळ काढायला. नारळाची झाडं मागे आहेत आणि इथे आमचा सेटअप चालू आहे. आणि सेटअप चालू आहे इथे आणि आम्ही इथे आता बांधणार आहोत. नारळ मला नारळ दाखवतो. नारळ कसा पाहिजे नारळला एक आमचा मागचा व्लॉग बघा शिरगाव बीचचा. शिरगाव सांगतो शिरगाव बीचचा बरोबर. त्याच्यामध्ये समजेल नारळ कसा पाहिजे कारण त्याच्याआधी आम्हाला नारळ तो दिला होता. पैसा वेस्ट गेला आमचा. पाणी पण पाण्याला जरा चव नव्हती. खवट पण वेगळा शब्द चांगला लागला असता. धीरज आम्ही इकडे बांधा ना तुम्ही तिकडे बांधा. खाली बांध तुम्ही खाली बांधा. तुम्ही खाली बांधा. एवढी मोठी गाडी बघा किती एक रस्सी बांधायला किती जण लागतात. तर गाईज आमचे आता नारळ पाडत आहेत. नारळ पाणी पाडा. एक जण सांगतो का अरे बांबू उचलताना झालाय दोघांना. एवढं मोठं गडी लोड आलाय त्याच्यावर जरा आता. बांबू कसा गदा हिला लागलाय. अरे 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 नक्की त्यांना विला कुठं घुसवायचा त्या समज नाही. हा पडलेला एक पहिला नारळ पाडलेला आहे. नारळाची साईज दाखव. नारळाची आपण साईज दाखवतो का नारळाने नुसता खोबरा असं नाही फुल खोबरा. यो नारळ मोठा एकदम यो. त्याला गाईज मी आता थोडा विश्वास छिलणार आहे आणि बघूया किती दोन का 3 ग्लास पाणी निघत आहे. आम्ही पारला बघ लगेच. यो आमचा नारळ लय मेहनत केली आम्ही नारळ पाण्यासाठी. बघू शकता आवाज काय आवाज. पाणी आलं पाणी आलं पाणी आलं. नारळाचा आवाज दाखव. आलं आलं. हे पाणी ना पाठ आहे का पाणी. मग पाणी आहे. पाणी असतोच. भरलाय आवाज पण येणे भरलाय फुल भरलाय. येणार का माहित नाही. अटका चला चला. हे अजून एक नारळ मिळालेला आहे. याची पण साईज बघा. आणि बघूया आपण नारळ कसा सोलतोय तो. हलवून बघ. ओके आमचा नारळ सोलणारा बोलतो का नारळ हलवून बघ. वजन तर तुम्हाला काय वाटत वाटतं नाही. नारळ हलवल्यावर समजतं का किती पाणी असेल. टीव्ही लावू शकत नाही रे ब्लॉग असं. हा असं शब्द वापरता तुम्ही. नारळ सोलता याला हा वॉइस टाक ना त्यामध्ये बीट. बीप. हा हा क्या गुंडा बनेगा रे तू. तर नारळ अरे जास्त नको सोडू. लागून तर घरी घेऊन जाऊ. दोघं आहे. बरं पाणी भरलाय ना. इतकं उरलं तोंडावर. बरोबर करतो ना मी. अरे माझ्याकडे उरला. याची भोसऱ्याची तोडतो. शिकायला पाणी बघा पाणी बघा. पाणी बघा गाईस पाणी बघा. असा नारळ फोडा. जबरदस्त फोडलाय. फोडा फोडा पटकन फोडा. आम्ही त्या आमचा नारळ आता फोडून झालेले आहेत. एक एक तांब्या भरून प्रत्येक नारळातून पाणी निघते. 2 नारळ फोडून झालेले आहेत.
पाणी बघा तुम्ही, त्याला अर्धा पेलाय आता, पेला आम्ही. खोबरा थांब दाखव. अर्धा राहील आता. खोबरा म्हणजे आता किती आहे? खोबरा 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 बघ. अय्यो, खोबरा. कलर काय कलर काय अशी मलाई पाहिजे सगळी गोष्टी तेव्हा ती मजा. आज्याला ना गोट्याला काय माहित, आज्याला पाठव ना ती मला, आज्याला पाठव. आका भरलेले या नारळाला काय चव आहे? नारळ पाण्याला काय चव आहे? सॉरी, नारळाचं वाजते, पाण्याला चव आहे. एकदम ताडी ताडीसारखी चव आहे. ताडीच वाटतं ना ती. कौला नारळ आहे ना, तर ताडीच आहे ती चव आहे, ते बरे वाटते. फुल हिल खतरनाक आहे बोर्ड घालायला. काय आता काय, अरे उडला असा काहीतरी. मग याच्यात धार दिसली मला. विशालने उडवलेलं आहे पिचकारी. कशी धारे आमचा नारळ सोलायचा आम्हाला हत्यार भेटला नाही, तर काम चालवायला लावलंय. पण हात माकले आहेत ना, ताडीच वाटते मला शेवया. आपल्याला वाऱ्यावर चढायला. बरं, या माझ्याकडे आहे का? मी बघतच नाही. ते आणला असता ना, पटक्यात चढला असता. काहीच तिकडे विशालने पाणी काढलं. विशालचं पाणी दाखव. विशालचं पाणी. आता मी भरला का बघता थांब. मी भरला. अरे भरला. भरला ते आमच्या धरून ठेव. कट्टुकट भरलाय. कपून द्यायचा नाही. बराच पाणी होता. किती भरलाय. हायवेची तार खरं ताडीच आहे ती. हे बघा ग्लास बघा. ग्लास बघा दिसतो गुढ्याला. 1 लिटर 1 लिटर आहे. हे पण पडून देऊ का. तू पण थांब साईडला. मलाही दाखव. मलाही बघू शकता. तू दिसतोस का नाही? तू नाही सर. काय मलाई बद्दल काय सांगाल? काय चव काय? मला अशीच पाहिजे सगळे गोष्टी. नाही तर नारळ एवढंच ना, खोबरा यो धी तसा नाही पाहिजे. नाही याच्यात कसं संतुलन आहे, एकदम संतुलन. मला घे. एवढंच बनवतो. मला हात आमचे माकलत ना. दाखव. ते असं ओतायला लागते. दाखव. तेव्हा ती खरीच चव येते नारळाला. काय असेल ती आवाज आवाज काय. जबरदस्त. मी इकडं खोबरा खायला लावलाय. मजा घ्या. खोबरा दाखव. चाटायला पण काय मजा येते. जबरदस्त. विषय खोबऱ्याचा चाललाय. विषय खोबऱ्याचा इथे. तुम्ही वेगळा अर्थ काढून बघा. माझा पण इकडे मी तोडता. फास्ट काम चालू आहे तिकडं. नारळ पाडला कारण इकडं सोडलाच पाहिजे, असं काम चाललंय इकडं. इकडं मी बसून इकडं व्हिडिओ काढायचा काम चाललाय. नारळ बघा, नारळाची साईज बघा, खुशी बघा त्या मागची. नारळ कसा पाहिजे? 2 हातात, 1 हातात नारळ बसत नाही असा नारळ. 2 तो 1 हातात बसवता. यो कोणाचा यो तुझा लावला. यो कोणाचा लावला. हे पॉइंट तर देखा होता. स्वतःने फोडलाय तरी याला आकार आठवत नाही. कारण जिंदगीत असाच होल पाहिजे असतं सगळ्यांना. भेटल. तो असा भेटतो. असा भेटता का? बदाम भेटे. बदाम कसा काढलाय. हा विशाल बघ. तांब्यात याल काय मला गावात पाहिजे ना. हे खोबरा खावा द्या. नंतर मी खोबरा खात नाही. नारळ फोडा 2 मग उपाय नको तिच्या तिला. आलूच का असा फसकन घालायचं. फसकन घालायचा. आवाज येते. आवाज आला. शेवट ढिऱ्या भाईने आवाज काढला. असं थोडीशी मलाई निघते ती साईडला करून टाकायची. मग मलाई काढली का परत टाकायला. हिला फोडायला द्या. नारळ फोडाय. ऐकून घ्या रे.
अशी घाण जाते आतमध्ये माहिती ती साफ कशी करायची बोट घालायचा वाईट बोलतो नाही चल बदला चल टाइम जमत आला. माझी बारी आता मलाही काढायची माझी आपण त्याच्यात आतमध्ये गेलाय ना त्या देव काठी देव काठी काठी नको टाकू ते काठी दे त्या मन भरला नंतर मग काय काय टाकत यायचा. तसं तिथं चाललंय सध्या काट्या काय लावल्या मन भरला होता त्यांचा पाणी काढून मन भरला आता काय नाही टाकायचं भरल का मुल्ला नारळाचं ढीक लावलेली. चांगला ना नो नारळाला लक्ष द्या ना तुम्ही. नारळ जेवढा बारीक आणि तेवढा कमी निघणार. तर गाईज आम्ही आता घरी चाललेलो आहे नारळ पाडून झालेले आमचे आणि काहीचा पोट बिघडलेला आहे. प्रेशर आलाय बँक झाले. घरच्या दिशेला जायचं आहे. त्यांनी नारळाचं पाणी जास्तीच त्याला टिश्यू भरून घरी जाऊन आम्ही नारळात काहीतरी डिश ट्राय करू नवीन काहीतरी नारळाची बनवणार आहे चालू करणार आहे. भेटूया पुढं आता पुढच्या नाक्यावर थांबू काय असं मला दाखव.